आणि सुरुवातीला 10ची वेगळी बातमी. हॉलिवूडला रेड कार्पेट नवं नाही, तिथं कायमच कोणत्या ना कोणत्या सोहळ्याच्या निमित्तानं किंवा फिल्म रिलीजसाठी रेड कार्पेट अंथरलंच जातं. पण सोमवारी झालेल्या एका सोहळ्याचा थाट काही निराळाच होता. ब्रिटनमधल्या एका सौंदर्यवतीचं लॉस एंजेलिसमध्ये लॉन्चिंग झालं. प्रसिद्ध मॉडेल मिरांडा केर, अभिनेत्री मिचेल रॉड्रिग्स, गायक गीतकार नील होरान हे आणि यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी हॉलिवूडमध्ये रेड कार्पेट वॉक केला. पण तो कोणत्या फिल्म फेस्टिवलसाठी नव्हे, तर हे सगळे जमले होते एका नव्या सेलिब्रिटीचं भव्य स्वागत करायला. होय, हीच ती सुंदरी, द वन अँड ओनली जगवारची नवी आय-पेस. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये जगवारची एंट्री आय-पेसच्या निमित्तानं झालीय. जगप्रसिद्ध जगवार ब्रँडचा एलिगन्स घेऊन इको फ्रेंडली पथ्य पाळणाऱ्या या कारचं लॉन्चिंग लॉस एंजल्स ऑटो शोच्या निमित्तानं थेट हॉलिवूड स्टाईलने झालं. Jaguars are very sophisticated, they're timeless, they're elegant. I just feel like, they drive really well, very smooth. I have a Jaguar myself. First of all, it's very classy brand, and very classy to always have a very classy car to look at. Even their sports car, even the F-Type, it always looks really slick and classy. आय-पेस ही सुमारे 400 हॉर्स पॉवरची कार आहे. 4 सेकंदामध्ये 0 ते 60चा वेग ही गाडी गाठू शकते. एका चार्जमध्ये 350 किलोमीटर जाऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. इकडे मुंबईमध्ये जगवार लँड रोव्हर्सची पॅरेंट एंटिटी असलेल्या टाटा मोटर्समध्ये बोर्डरूम वॉर सुरू असतानाच तिकडे लॉस एंजल्समध्ये मात्र जगवारची ही नवी सौंदर्यवती सेलिब्रिटींची मानवंदना स्वीकारत होती. जगवारचा एलिगन्स कायम ठेवून इलेक्ट्रिक कार सेक्टरमध्ये येताना कंपनीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतलाय. Because we feel it's the right thing to do. We within Jaguar design and engineering feel that we have to have an electric car because that's where the future is going to hold. We have a very dynamic engineering and design team who are very ambitious. We looked to the future and said this is the only way we're going to do this. So we did it. And that's it, जगवारची ॲट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ असलेली आय-पेस अल्पावधीतच जगवार प्रेमींची लाडकी होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.